आज मुंबईमध्ये तुम्हाला नवीन प्लेस दाखवणार आहे। फेमस प्लेस आहे, त्याचं नाव आहे गिरगाव चौपाटी। तर चला बघू, त्याआधी कोणत्या चौकामध्ये आहे बघून घ्या तुम्हीच। ते खूप मोठ्या बिल्डिंग्स आहेत। ही बिल्डिंग बघून घ्या। मुंबईमधली फेमस टॅक्सी। इथे स्वामी विवेकानंद स्मारक सुद्धा आहे आणि या गल्लीमधून आपण सरळ समोर जाणार आहे। तर चला मग। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल आहे, त्यासमोर बिल्डिंग आहेत। आता आपण जात आहे या रोडने, रोडमधला नजारा बघून घ्या। या रोडने आपण सरळ जाणार आहोत। इथून 1 किलोमीटर गिरगाव चौपाटी आहे। तर व्हिडिओ बघत राहा मित्रांनो। हा व्हिडिओ म्हणजे माझा माय फर्स्ट व्लॉग म्हटलं तरी चालेल। खूप दिवसाची इच्छा होती गिरगाव चौपाटी बघण्याची। तर चला म्हटलं, आपल्या व्हिडिओ बघणाऱ्या सर्व प्रेक्षकांना सुद्धा दाखवावं म्हणून हा व्हिडिओ मी काढत आहे। व्हिडिओ संपूर्ण बघा, काहीतरी नवीन आनंद तुम्हाला घ्यावा लागेल या व्हिडिओमधून। जीवनात आनंदी राहणे हे खूप महत्त्वाचं आहे। तर चला बघा मग हा व्हिडिओ संपूर्ण। मित्रांनो, तुम्ही बघत असाल आपण गिरगाव चौपाटीच्या एकदमच जवळ आलेलो आहे। बघा, तिथे तुम्हाला एक मूर्त दिसत आहे, सिग्नल आहे आणि एक स्टॅच्यू तुम्हाला दिसत असेल, ते पण जाऊ आपण। आणि या साईडला तुम्हाला समुद्र दिसत असेल, हीच गिरगाव चौपाटी आहे मित्रांनो। हा तो चौक आहे आणि हे गिरगाव चौपाटीचं दृश्य। आणि इथे आपले शहीद तुकारामजी ओंबडे यांचा वीरमरणाचा पुतळा आहे, बघू शकता तुम्ही। इथे त्या दहशतवादी हल्ल्यामध्ये रोखल्यामुळे त्यांचा इथे वीरमरण आलेलं आहे, वाचू शकता तुम्ही। प्रेरणास्थळ 26/11/2008 रोजी शहीद तुकाराम ओंबडे यांनी ह्या स्थळी दहशतवादाविरुद्ध आपल्या प्राणाची आहुती देऊन म्हणजे साहसाची परंपरा कायम केली। त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ त्यांनी मुंबई नगरपालिकाने इथे स्मारक उभं केलं त्यांचं, तुम्ही बघू शकता। हेच गिरगाव चौपाटी, तुम्हाला समुद्र दिसत असेल आणि ही जे ग्राउंड दिसतं ना, हे पूर्ण रेती आहे। व्हिडिओ बघत राहा, मी तुम्हाला संपूर्ण दाखवतो। हा पण पुतळा बघून घ्या। श्री वल्लभ भाई जे पटेल यांचा पुतळा आहे हा, जो चौपाटीला लागूनच आहे। आणि हा नजारा बघून घ्या, खूप छान दिसत असेल तुम्हाला। तर चला आपण आतमध्ये जाऊ। आता दुपारचे 4 वाजलेले आहेत आणि इथे बघू शकता तुम्ही, खूप चांगला नजारा आहे। इथे काही मुलं स्पोर्ट ॲक्टिव्हिटी करत आहे आणि हे बघा आपले पक्षी कबूतर, हे बघा बघू शकता तुम्ही। ही पूर्ण रेती आहे, बारीक रेती एकदम। हे दुरून माती दिसतं पण हे रेती आहे, बघू शकता तुम्ही। आणि या साईडला पोलीस सुद्धा आहेत, पेट्रोलिंग चालू असतं पोलिसांची असं मला वाटतं। बघू शकता तुम्ही। मित्रांनो, आता आपण समुद्र जवळच आलेलो आहे एकदम। व्हिडिओ कसा निघतो किंवा बोलणं काय यापेक्षा
तुम्ही आनंद घ्या की कशा प्रकारे इथे समुद्राचा आनंद घेता येईल. आणि खूप चांगला छान लाटा येत आहेत, खूप छान आवाज येतोय. तो आवाज ओळखा. लाटांचा आवाज बघा. बघा मित्रांनो, लाटा त्या साईडला छोट्या छोट्या नावी आहेत, छोटे जहाज. लाटांचा आवाज येत असेल तुम्हाला. ही साईडला मुंबई आणि त्यांच्या बिल्डिंग्स, खूप मोठमोठ्या इमारती आहे, बघू शकता. हा खूप मोठी जागा, या साईडला खूप मोठा परिसर आहे. आणि समुद्राच्या चारही साईडला मुंबई आणि इमारती दिसतात मुंबईच्या. फक्त या साईडलाच फक्त समुद्र दिसतो, जो की असा भिंतीसारखा उंच दिसतो टेकड्यावर. बघून घ्या तुम्ही. खालून जर बघितलं तर बघू शकता, पाणी असं उंचावर दिसतं आणि या साईडला थोडा खाली असा उतार दिसतो है ना. आणि हे लाटांचा आवाज, हे संपूर्ण मी कॅमेरा घुमवलेला आहे. मित्रांनो, लाटांचा आवाज बघा. हे बघा, लाटा जवळ येतात. त्या साईडला जास्त वर येतो पाणी. आता हे सिमटासारखं बांधून ठेवलेलं आहे, सिमटाचा पूल. आपण तिथपर्यंत जाऊ शकतो, परंतु त्यांनी समोर जाण्यास सक्त मनाई म्हणून बोर्ड लावलेला आहे. तर तुम्ही इथूनच आनंद घेऊ शकता लाटांचा. हे बघा लाट. ज्या मूवीमध्ये आपण बघतो, बॉलिवूड मूवीमध्ये समुद्राचं पाणी निळं दाखवतं, परंतु इथे तसलं काही पाणी दिसत नाही. खूप घाण पाणी आहे मित्रांनो हे. हां, इतकंही घाण नाही, पण आहे घाण. बघू शकता तुम्ही. तर बघत राहा व्हिडिओ, संपूर्ण व्हिडिओ बघा. शेअर करा सर्वांना, आवडला तर जवळच्या मित्रांना. ऊन पण तापत आहे. आता 4:30 वाजलेले आहे. हे बघू शकता सीन. आणि ही लाट पाण्याची, समुद्राची लाट. तर नमस्कार मित्रांनो, हा माझा माय फर्स्ट व्लॉग म्हटलं तरी चालेल. आणि मी सध्या आहे मुंबईतील जुहू चौपाटी येथे. आणि आता तुम्ही आनंद घेऊ शकता समुद्राच्या लाटांचा. आवाज बघा, हे दृश्य बघा तुम्ही. समुद्राच्या तिन्ही साईडला मुंबई शहर आणि त्यामधील इमारती, गगनचुंबी इमारती म्हणतात है ना. आणि हा परिसर, ही जी तुम्हाला दिसत आहे, ही बारीक पावडरसारखी रेती आहे. आणि हे बघू शकता तुम्ही मुंबईमधल्या इमारती आणि हे समुद्र बघा. दोन्ही साईडला समुद्र आहे.
मधातल्या साईडला पाणीच पाणी दिसतं आणि ही भिंत अशी उभी राहिल्यासारखी दिसतं पाण्याची, बघू शकता तुम्ही. आणि हे लोक जुहू चौपाटीचा आनंद घेताना, यालाच गिरगाव चौपाटीसुद्धा म्हणतात, बघू शकता. आता 5 वाजलेले आहे आणि 5 नंतर इथे लोकांचा येण्याची जी बघण्याचा जो दृष्टिकोन असतो, एक आनंद मिळवण्याचा असतो आणि वेळ घालवण्यासाठी ते इथं येत असतात. तुम्ही बघू शकता. व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा आणि व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो बघा, लाटा हे कमी जास्त होत राहतात. ते काही लोक आलेत लाटांचा आनंद घेण्यासाठी. आता आपण थोडं ॲक्टिव्हिटी करून बघू. कॅमेरा मागपुढं होईल. बघू शकता पाणी. वापस पण जात आहे. थोड्याच वेगानं वर येतं आणि थोड्याच वेगानं वापस पण जातं. या ठिकाणी खूप काळजी घ्यावी लागते. नवीन माणसाने रिस्क नको घ्यायला. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा आणि असेच नवीन व्हिडिओ. मित्रांनो तुम्ही आता बघू शकता, संध्याकाळचे 6:30 वाजलेले आहे आणि शांत समुद्र आणि खूप पब्लिक इथे आलेली आहे समुद्राच्या लाटांचा आनंद घेण्यासाठी. आणि तुम्ही बघू शकता खूप मोठमोठ्या काय आहेत इमारती आहेत, तुम्ही बघू शकता. समुद्राच्या तिन्ही बाजूला बिल्डिंग्स आणि हे समुद्र है ना. बघा या साईडला पण, त्या साईडला पण बिल्डिंग्स आहेत आणि या साईडला पण बिल्डिंग्स आहेत आणि समुद्र मध्ये दिसतोय आपल्याला. परंतु हा एरियाच तसा आहे, त्याला गिरगाव चौपाटी म्हणतात. आणि तुम्ही बघू शकता हे सर्व लोक फिरायला आलेले आहेत. संध्याकाळचे 6:30 वाजलेत आणि हे खाली बसलेत शांत आणि थंड हवेत. जसा जसा दिवस मावळतो तसा तसा इथे वातावरण छान होत आहे, बघू शकता. पब्लिक पण वाढत आहे आणि हा शांत समुद्र, लाटांचा खळखळाट. त्या साईडला पण तुम्ही बिल्डिंग्स बघू शकता आणि हा किनारा, इथे छोट्या छोट्या नावी आहेत, हे साईट्स आहेत सर्व, बघू शकता तुम्ही. त्या साईडला तुम्हाला खायला मिळेल नाश्ता वगैरे.
तर अशा प्रकारे आज गिरगावचं संपूर्ण मी तुम्हाला व्हिडिओ रेकॉर्ड करून दाखवलेला आहे. कसा वाटला व्हिडिओ नक्की कळवा आणि कमेंट करा व्हिडिओ कसा वाटला. तर अशाच प्रकारचे सीन मुंबईमधले मी तुम्हाला माझ्या माय व्लॉगमधील प्लेलिस्टमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करीन. तुम्हाला नक्की आवडेल असं मला वाटत आहे. बिल्डिंग्स बघू शकता. संध्याकाळचे 6:30 वाजलेत. खूप छान वातावरण इथे तयार झालेलं आहे आणि थंड हवा इथे मिळत आहे सर्वांना. पब्लिक लाटांचा आस्वाद घेताना बघू शकता तुम्ही. समुद्राच्या या साईडला खाऊ गल्ली आहे आणि सर्व प्रकारची सुविधा इथे मिळते. नाश्त्यासाठी मागसुद्धा आहे तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो, हे बघू शकता तुम्ही छोटंसं गार्डन गिरगाव चौपटीला लागूनच आहे. स्वराज्य भूमी है ना, बघू शकता. आणि हा रोड आहे. त्या रोडला लागून गिरगाव चौपाटी आणि त्याला लागूनच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक उद्यान तुम्ही बघू शकता. आणि खूप छान एक छोटंसं गार्डन आहे, सिस्टमॅटिक. थोड्या वेळानंतर इथे लाइटिंग लागणार म्हणतात आणि त्यावेळेस खूप छान नजारा असतो इथे. तुम्ही बघू शकता. लहान मुलांसाठी हे सर्व केलेले आहेत. या साईडला किल्ल्यासारखं करून ठेवलेलं आहे. पलीकडे समुद्र.